वेलकम टू द न्यू व्लॉग मित्रांनो. आणि काय सांगू आता, म्हणजे आता दिवस आजचा असं आहे की सकाळचे वाजले 7:30 आणि आज इलेक्शन आहे. सो इथं थोडं बंदोबस्त वगैरे आहे. तर आपल्याला आज जायचं आहे सासवडला. आता सासवडला खरं तर सकाळी जायचं होतं, म्हणजे एक अराऊंड 5:30 वाजताच निघायचं होतं. पण कसं वोटिंग असल्यामुळं मला थांबावं लागलं आणि युवराज वगैरे हे पुढे गेलेत. मग त्याच्यासोबतच मॅक वगैरे जे काही एडिटिंगचं आपलं सामान होतं ते सगळं आपण त्याच्यासोबत दिलं आहे पुढं. सो आपल्याला आता बाईक राईड करत जायचं आहे सासवडला. अराऊंड इथून काहीतरी लोकेशन 72 किलोमीटर्स आहे. सो पहिले आपण वोटिंग कास्ट करणार आहे, आपली वोट करणार आणि मग तसंच तिकडून सासवडला जाणार. सो गाईज आपली वोटिंग पण करून झालेली आहे आणि थोडं जरा लेट झालं. तिथं बूथला अजून कोणी आलेलंच नव्हतं, त्याच्यामुळे 5-10 मिनटं झाली लेट. आणि चलो लेट्स गो नाव. मित्रांनो बघा, हे आहे पुणे. तर ऑलमोस्ट 1 तास झालं मी निघालेलो आणि आता मी सासवड घाटामध्ये आहे. ही आपली गाडी आणि घाट, म्हणजे ऑलमोस्ट 1 तासात मी 50 किलोमीटर अंतर कवर केले. 8:30 वाजले होते मला निघायला आणि आता करेक्ट काहीतरी 9:33 झालेले आहेत. सो अजून एक 10-15 किलोमीटरचं फक्त अंतर राहिलेलं आहे. म्हणजे अपेक्षेपेक्षा मी जरा थोडंसं लवकरच आलो. पण लेट्स गो, पुढे गेल्यावर मग बघूयात काय होतं. तर मित्रांनो अराऊंड 1-1.5 तास ट्रॅव्हल करून मी लोकेशनला आलो आहे आणि हे लोकेशन आहे, म्हणजे इकडं बाहेर एक काहीतरी चालू आहे आणि इकडे आपले युवराज आहेत आणि हे आजचे आपले सिनेमॅटोग्राफर आहेत. चला तुम्हाला बाहेरचं मी लोकेशन दाखवतो थोडं. युवराज सर, हाऊ आर यू फिलिंग सर? येस सर, नमस्कार सर. ओ सर, ओ सर, एक मिनिट नमस्कार. हे लोकेशन आहे. सो गाईज मी पण थोडा नाश्ता केला आणि पोरांसाठी आता नाश्ता घेऊन चाललो आहे थोडासा. डेकोर तर तसंच आहे, नाही चांगलं केलं आहे. बघू आता दिवसभराचं शूट कसं होतं आहे. युवराज सर, तुम्हाला कसं वाटतंय? सकाळी 6 वाजता तुम्ही या ठिकाणी आलेले आहेत. तुमचा मोठा असा एवढा मोठा आंबा झाला आहे, कुठे एवढा मोठा आंबा झाला आहे तुमचा, कसं वाटतंय तुम्हाला? काय सांगा आता, आम्हाला श्रेष्ठ मायूस थे, घर वाले देखते गाली तो नहीं दे सकता. सुबह बोले क्लाइंट कि 7 बजे डीजे निकलने वाला है. मी असं ठरवून आलो होतो शूट करायचं. भाई मी सकाळी 7 वाजता आलो. भाई इथं कुत्रं नव्हतं, कुत्रं आता पण फोड लावतो. तू होता ना, ठरवून आलो शूट करायचं. तू होता ना. अरे अरे पण ते जाऊ दे ना भाई. असं लेवलचं शूट करायचं ठरवून आलो. हो प्रेम बिम कुठं घेऊ मी प्रेम? जागाच नाही, डायरेक्ट वाईड वॉक घ्यायची. मेन म्हणजे इथं कार्यकर्तेच लय येणार मध्ये मध्ये. फोटो झालं की मागे लुक या. हां त्या खालून फक्त वरती बघ, ठीक आहे. 1 2 3 वन मोर टाइम. 3, 2, 1 गो. वेट असं सोड का, लुक डाऊन ठेव. मित्रांनो इकडं बघ, हे दोघांचं शूट करून झाले आणि माझं पण एडिटचं काम चालू आहे. म्हणजे पहिली साखरपुड्याची रील झाली, आता ही दुसरी हळदची रील चालू आहे. आणि माऊस पॅड बनवून बघा आम्ही काय वापरते. पण मी आणले होते शेमने. शिव्या नाही द्यायचे म्हणले ना तुला. शेमने इज नॉट शिवी. शेमने इज अशी. नो नो नो. आता एवढे एडिट 2 झालेत. हळदीचा टायमिंग 1:30चा होता, पण आता 5 वाजले आणि 5 वाजता हळदी संपली यायची. 5 वाजता रील पण संपली. बघू आता पुढं किती वेळ लागतो. खुशबू खफा खफा है गुलशन में.
असाल सर्वांना एक नम्रतेची विनंती, सर्वांनी जेवण केल्याशिवाय कुणीही जायचं नाही. 4 ठिकाणी स्टॉल लावलेले आहेत, तरी सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतला. टमाटर चटणी आहे का हे शेवटचे 7 सेकंड होते मित्रांनो. मराठी ओके. तर मित्रांनो आमचं आता सगळं शूट पण झालं, सगळं झालं, एडिट पण झालं, सगळं झालं. मजुरी संपली, दिहाडी नाही भेटली, पगार नाही मिळाली का? पगार नाही भेटला अजून. तरी आम्ही चाललोय घरी. आता किती वाजलेत? अराउंड 10:15 वाजलेत. आणि 10:15 वाजे पण आम्हाला आता इथून जायचं 80 किलोमीटर लांब आमच्या घरी. ह्यांच्या दोघांचं ठीक आहे, हे मोठ्या गाडीत चाललेत. पण मला 2 व्हीलरवर जायचं आहे, त्याच्यामुळं फाटणार आहे माझी जरा थोडी थंडीने. पण मी या भाऊचं भालू जॅकेट घेणार आहे. जॅकेट घाल. म्हणजे बघू, युवराजचं असेल तर युवराजचं घालून, नाही तर त्याचं कोणाच तरी जॅकेट घालून जाणार आहे. अरे का नव्हतो पेमेंट आलेलं आहे या ठिकाणी सर, आमचं सेम डे पेमेंट. आमचं हितर आहे दवा मला नाही आलं ते. सर मोठ्या मालकाला आले, मोठ्या मालक नंतर छोट्या मालकाकडे, छोट्या मालकाकडे मजदूर आणला. छोट्या मालकाला तू त्यांना विचार ना ब्रो काय ते. चला बाय बाय. मित्रांनो युवराज चाललाय गाडीवर आणि मी आपले 2 व्हीलर घेऊन चाललोय मस्त एकदम चिलमध्ये. गाईज जस्ट लुक ॲट दिस व्ह्यू. कसलं भारी व्ह्यू आहे एकदम, म्हणजे रात्रीचं. आत्ता मी सध्या कोणत्या तरी बोबदेव घाटात आहे. इथून पुण्याचं कसलं भारी दिसतंय म्हणजे बघा.